शत्रू राष्ट्रांनी ऑपरेशन सिंदूरचा धसका घेतलाय। त्यातच आता भारतानं स्वदेशी लढाऊ विमानं तंत्रज्ञानात एक नवा अध्याय लिहिलाय। कावेरी इंजिन। हो, बरोबर आहे। रशियामध्ये कावेरी इंजिनची यशस्वी चाचणी झाली। हे इंजिन भारताच्या लढाऊ विमानांना बळ देणारं आहे आणि शत्रू राष्ट्रांना धडकी भरवणारं आहे। चला जाणून घेऊया कावेरी इंजिन आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे भारताची सामरिक शक्ती कशी वाढणार आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर। आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। भारतानं स्वदेशी लढाऊ विमान तेजस बनवलं, मात्र त्याच्या इंजिनसाठी परदेशी कंपन्यांवर अवलंबून राहावं लागत होतं। आता कावेरी इंजिननं ही कमतरता दूर केलीये। DRDO आणि GTRE यांनी विकसित केलेलं हे टर्बोफॅन इंजिन लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट हे भविष्यातील घातक विमानांसाठी डिझाईन केलंय। रशियात झालेल्या चाचण्यांमध्ये कावेरी इंजिनचे 4 व्हेरियंट यशस्वी ठरले आहेत। फायटर जेटसाठी स्वदेशी इंजिन विकसित करण्यावर भारतानं काम सुरू केलंय आणि या प्रोजेक्टचं नाव आहे कावेरी इंजिन। कावेरी इंजिन प्रोजेक्ट हा भारताच्या स्वदेशी फायटर जेटसाठी इंजिन बनवण्याचा एक प्रयत्न आहे। स्वदेशी फायटर जेटला शक्ती देण्यासाठी कावेरी इंजिन बनवलं गेलंय। कावेरी इंजिन योजनेची सुरुवात 1980च्या दशकात सुरू झाली होती, मात्र काही अडचणींमुळे ती थांबली। आता DRDOने 2016 मध्ये पुन्हा या योजनेवर काम सुरू केलंय। कावेरी इंजिन मध्ये 46 KN ड्राय थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे ढकलण्यासाठी शक्ती आहे। तसंच तेजस आणि घातक UCAV विमानांना ध्वनीपेक्षा जास्त गती आणि रडारवर न दिसणारी स्टेल्थ क्षमता आहे। शत्रूचे रडार भारताची विमानं शोधू शकणार नाहीत। कावेरी इंजिनमुळे तेजस विमानांना हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता वाढणार आहे। कावेरी इंजिनमुळे भारत आता अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनच्या मोजक्या देशांच्या यादीत सामील होऊ शकणार आहे। ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडणाऱ्या भारतानं आता कावेरी इंजिनसह आपली सामरिक ताकद आणखी बळकट केली आहे। त्यामुळे शत्रू राष्ट्रांना धडकी भरली आहे। कावेरी इंजिन आणि त्यांच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता शत्रूंना चोख प्रत्युत्तर देण्यास सज्ज झालाय। कावेरी इंजिन विकसित करून भारताने जगाला पुन्हा एकदा भारताची नवी उड्डाण शक्ती दाखवून दिली आहे। माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।